कोंबड्याला एक कुट्टी करून टाकायचं. पहिलं जी देत होतो का नाही त्याच्या निम्म्यावर आलं खाद्य. म्हणजे निम्म्यावर खर्च आला तुमचा? हा, निम्म्यावर खर्च आला. आता हा किती रुपये किलो पडतो? आता हे काय 3-4 रुपये किलोच पडतं ना, आणि ते 30 रुपये किलो आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आलेलो आहे फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय हा चारा बनवला जातोय आणि बिना मातीचा, म्हणजे कोणत्याच जमिनीमध्ये आपल्याला चारा लावायचा नाही. आता हा चारा कशासाठी करतात तर याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म जास्त आहेत. आणि कशासाठी? जनावरांसाठी, म्हणजे गाई म्हशी. आणि ज्यांनी हा केला आहे का त्यांनी पोल्ट्रीसाठी पण केलेलं आहे. म्हणजे जे गावरान जे आपण मुक्त संचारमध्ये पोल्ट्री करतो त्याच्यामध्ये हा चारा ते कुट्टी करून त्या कोंबड्यांना देतात. त्यांचा काय फायदा झाला आहे की खाद्यावरचा जो खर्च आहे तो खूप कमी झाला आहे. पण हे कशा प्रकारे करतात आणि नक्की कसे कसे फायदे झालेत आपण ते त्यांच्याकडनंच माहिती घेऊ. मित्रांनो, आपल्याबरोबर हे प्रकाश बाबा आहेत जे शेतकरी आहेत. आपल्याकडे जनावरं किती आहेत बाबा आणि कोंबड्या किती आहेत? जनावर 8-10 जनावर आहेत ते, आणि कोंबड्या 1000 आहेत. आता हे चाऱ्याचं तुम्ही बनवलंय, हे का बनवलं होतं? हे जनावराला आपला चारा उपलब्ध होत नाही इकडं, माळरान जमीन असल्यामुळं, पाण्याची अपुरता असल्यामुळं, पाणी काय कमीच आहे इकडं. त्याच्यामुळे ह्या चाऱ्याला पाणी थोडं लागतं. एक 400-500 लिटर मध्ये भागतंय दिवसभरात. हो, दिवसभरात. आणि याला जमीन पण नाही लागत? याला जमीन लागत नाही, मजूर लागत नाही, काय नाही. आपलं थोडक्यात भागतं, एक माणूस काम करू शकतो. आता हा चारा बनवता कसा तुम्ही, म्हणजे कशी प्रोसेस राहते, काय काय टाकावं लागतं त्याच्यामध्ये? शी मका आधी भिजू घालायची, भिजू घालायची, पोत्यावर टाकायची आणि नंतर ट्रे मध्ये भरायची. दुसरा आता हा जो ट्रे दिसतोय हा नारंगी कलरचा त्याच्यामध्ये टाकायचे? हा, ह्या ट्रे मध्ये टाकायचे. त्याच्यामध्ये अजून काय टाकता तुम्ही? दुसरं काय नाही, नुसती मका टाकायची. मका टाकायची? हा, बस फक्त मका टाकून हा चारा येऊन जातो? हो. हा, ऑटोमॅटिक पाणी येतंय. मोटर बॅलर मध्ये मोटर टाकलेली आहे आणि ते ऑटोमॅटिक पाणी येतं. फक्त पाण्यावरती चारा आहे. त्याच्यामध्ये कोणतं खत काय टाकायला लागत नाही? मग खत बीत काय नाही, नुसते आपली मका टाकलेली. मका आणि पाणी चालत राहतं आणि पाणी. जेव्हा तुम्ही ट्रे भरता तेव्हा किती मका असते आणि किती किलो चारा तयार होतो आपल्याला? मका साधारण 1 किलो टाकले म्हणजे 8 किलो चारा तयार होतो जनावरांसाठी. हा, जनावराला 8 किलो चारा तयार होतो. मग हे तुम्ही खुराकाबरोबर टाकता का चाऱ्याबरोबर मिक्स करून टाकता? नाही, खुराकाबरोबर आधी टाकायचं. हा, खुराकच्या आधी टाकायचं. खुराक काय थोडं ठेवलं तरी चालतं, नाही तर नाही ठेवलं तरी चालतंय. आता हा बनवायला कष्ट किती लागतात, वेळ किती लागतो? वेळ काय नाही, सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, बस. बाकी काय त्याला मजूर लागत नाही किंवा काय नाही. किती बाय किती जागा आहे? 18 बाय 7ची जागा आहे. तेवढ्या जागेत आपलं हे चारा एवढा उपलब्ध केलेला आहे. म्हणजे तुम्ही 8 ते 10 जनावर आणि 1000 कोंबड्यांचा चारा? 1000 कोंबड्यांचा चारा. म्हणजे सकाळी फक्त 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, एवढाच वेळ देऊन तयार करतात? हो, तेवढाच वेळ. आणि जागेवरती आपल्या घराच्या शेजारी आपली. याचा फायदा काय जाणवलाय तुम्हाला हा चारा टाकल्यापासून? याचा फायदा म्हणजे कसा आहे, जनावराला पोषक आहे चारा, आणि शिवाय चारा आपला जवळ उपलब्ध झाला आहे घराशेजारी. बरोबर. आणि कोंबड्याला पोषक आहे. कोंबड्यांना कसं करता तुम्ही? कोंबड्याला एक कुट्टी करून टाकायचं. कुट्टी करून टाकायचं? हा, कुट्टी. त्याच्या खाद्याचं कसं? त्याचं खाद्याचं बी आता 30 रुपये किलो खाद्य येते. मग ही आपलं थोडक्यात होतंय ना, खर्च कमी होतोय. खर्च कमी झाला त्याचा. पण मग तुम्ही आता खाद्य किती देता त्यांना? पहिले किती देत होते, आता किती देता? पहिलं जी देत होतो का नाही त्याच्या निम्म्यावर आलं खाद्य. म्हणजे निम्म्यावर खर्च आला? हा, निम्म्यावर खर्च आला. आता हा किती रुपये किलो पडतो? आता हे काय 3-4 रुपये किलोच पडतंय ना. आणि ते 30 रुपये किलो आहे. म्हणजे 30 रुपयावर तुमचा 3-4 रुपयावरती खर्च? 3-4 रुपयावरती आलाय. म्हणजे तुमचं बचतही झाली आणि वाढही चांगली होती. हो, बचतही झाली. हाय असं माझी पोझिशन आहे त्याचं कोंबड्याचं ह्याचं. आता हे तुम्ही करताय, तुम्हाला फायद्याचं वाटतंय? हे हाय, फायद्याचं आहे की. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? त्यांना बी सांगू की बाबा हे चांगलं आहे, पोषक आहे. आपण कसं कडधान्य खातो मोड आलेलं, तसंच त्या पद्धतीच आहे कडधान्य. म्हणजे फायद्याचं आहे, शेतकऱ्यांनी करावा. शेतकऱ्यांनी करावं, हे जरूर करावं. बाबा, हे तुम्ही कुठून बसवलंय? याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? माहिती म्हणजे व्हिडिओ बघितला, युट्यूबवर व्हिडिओ बघितल्यामुळं मग ते संकल्प हायड्रोकॉनिक त्या कंपनीकडून आपलं माहिती घेतली. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मग ते त्यांचा एक माणूस आला, माणसाने मग ते सांगितलं पद्धतशीर तसं. त्यांनी उभा करून मग त्यांनी त्यांच्या ह्याच्यात मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यांचं मार्गदर्शन चांगलं असल्यामुळं चारा भरपूर चांगल्या पद्धतीवर आलेला आहे. पहिल्यापासून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता काय अडचणी येतात त्याच्यामध्ये? आता अडचणी काय सुद्धा नाही. आता आपली नुसती मोटर चालू करायची सकाळ संध्याकाळ.
म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन केलं ती नीट राहिल्यामुळे आणि तुमचं योग्य नियोजन असल्यामुळे हा. अडचण काहीच नाही याच्यामध्ये. अडचण काही सुद्धा नाही. हा चारा तयार कसा होतो आपण याची प्रोसेस पाहूयात. याला सुरुवातीला 1 दिवस मक्का पाण्यामध्ये भिजत ठेवावा लागतो. त्यानंतर 2 दिवस भाजण्याच्या पोत्यामध्ये मोड यायला ठेवावा लागतो. मोड आल्यानंतर तो मक्का ट्रेमध्ये जातो. साधारणतः ट्रेमध्ये बघा मोड आलेला मक्का अशा तऱ्हेने होतो. एका ट्रेमध्ये साधारण एका ट्रेमध्ये साधारणतः 1.5 ते 1.5 किलो मका बसतो आणि 10 ते 11 किलो एका ट्रेमधून चारा तयार होतो. साधारणतः याला एक बघा हा 150 किलो सेटअप आहे. याला एक साधारणतः 18 बाय 4 फूट जागा लागते. 18 बाय 4 फूटमध्ये हे पूर्णपणे कव्हर होऊन जातं. हे बघा हा पहिल्या दिवसाचा मोड आलेला मका आहे. त्यानंतर हा बघा खाली आहे तो आपल्या दुसऱ्या दिवसाचा आहे. हा पूर्णपणे 3रा दिवस. हा 4था दिवस आहे. बघा ह्याची रूट्स तयार व्हायला लागलेली आहे 4थ्या दिवसाची पण इतके मोठे. हा पूर्णपणे 5वा दिवस आहे बघा. हा 6वा दिवस आणि हे ऑलमोस्ट 7वा ते 8वा दिवस आहे पूर्णपणे. 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला चारा तयार होतो. त्यामध्ये काय आहे की हे बघा हे मोड आलेली मक्का आहे. हे खाली एवढं हे बघा रूट्स किती वाढले त्याचे. हे रूट्स आहेत मुळ्या आणि हिरवा पाला आहे. म्हणजे फायबर प्लस प्रोटीनचं कंटेंट यामध्ये जास्त आहे तुमच्या रेग्युलर चाऱ्यापेक्षा. त्याच्यामुळे आपला पोल्ट्रीवरचा खुराकाचा खर्च कमी होतो आहे. म्हणजे ऑलमोस्ट 70% कमी होतो आहे. आणि यामध्ये आपण बघा साधारणतः 18 बाय 6 फूट जागेमध्ये 8 ते 9 मशीनचं आणि 1000 कोंबड्यांचा इथं आपण सेटअप बसवलेला आहे. त्यामध्ये ह्याची आईची फ्रेम आहे आणि 1.5 बाय 2चे हे ट्रे आहेत बघा. या ट्रेला प्रॉपर खाली होल आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर सगळा पूर्ण पाण्याचा निचरा यामध्ये होऊन जातो. आणि हे स्प्रिंकलर बसवलेले आहेत. या स्प्रिंकलरमधून प्रॉपर असं पाणी स्प्रे होतं. ऑटोमॅटिक होतं. ऑटोमॅटिक पाणी स्प्रे होतं. म्हणजे काय आपल्याला सोडायची गरज नाही. काय नाही. काहीच गरज नाही आहे. ते फक्त तुम्ही सकाळी एकदा मेन सप्लाय चालू करायचा, संध्याकाळी बंद करायचा. जो आपण वेगळा चारा देतो आपला हिरवा चारा, तर तो आणि याच्यामध्ये वेगळं काय, याच्यात कंटेंट काय काय आहेत? हे बघा यामध्ये मोड आलेली मक्का आहे, खालचे मूळ आहेत आणि हिरवाचा हिरवा पाला आहे. हे तिन्ही आहे. तुम्ही रानामध्ये जर गेला ना तुम्ही मक्का आणता ते मक्का तोडून आणता, खालची मूळ आणत नाही. त्यामुळे म्हणजे फायबरचं कंटेंट जास्त आहे, प्लस मोड आलेले म्हणजे प्रोटीन जास्त आहे आणि वरचा हिरवा पाला पण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की हे एवढ्या कमी जागेत होतं आहे. एवढाच जर चारा तुम्हाला रानामध्ये उगवायचं म्हटलं ना तर कमीत कमी अर्धा पाऊण एकर जागा लागेल. आणि पाणी किती लागेल ते बेहिशोबच. दररोज तुम्हाला 150 किलोचं जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर एक अर्धा ते पाऊण एकर जमीन लागेल. याच्यामध्ये तुम्हाला 18 बाय 6 म्हणजे ऑलमोस्ट 110 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही दिवसाला 150 किलोचं उत्पादन घेऊ शकताय. आपण जो खुराक पाहतो ना गायींचा किंवा कोंबड्यांचा, त्याचं रॉ मटेरियल काय असतं, मकाच असतं आहे. त्यामध्ये पण काय करतो, फक्त मक्याला मूड आणतोय. मूड आल्यामुळं तो मका यामध्ये प्रोटीनचं पर्सेंट रेग्युलर चाऱ्यापेक्षा 18 ते 21% जास्त आहे. तिकडे पण जो खुराक आहे त्यामध्ये पण प्रोटीनच आहे. फक्त तो तुम्ही तर कोंबड्यांना आणायचं गेलं तुम्हाला 30 रुपये किलो मिळतोय. हा तुम्हाला 1 किलो मक्यापासून 7 ते 8 किलो मिळतोय. म्हणजे मॅक्सिमम तुमचा ओव्हरऑल पाणी, वीज, लेबर चार्ज सगळं धरलं ना तुम्हाला 5 ते 6 रुपयाच्या वर खर्च जात नाही याचा. मंडळी, आपण हा चारा बघतोय ना, बिना मातीचा चारा, हा खूप चांगला आहे. आता जसं आपल्याला सांगितलं, फायबर जास्त आहे, प्रोटीन जास्त आहे, चारा खूप चांगल्या प्रकारे तयार होतो आणि आपल्या दारामध्ये तयार होतो. कुठं आपल्याला जावं लागत नाही, काय नाही. तर हा चारा उगवायला आहे ना, आपल्याला योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि योग्य मार्गदर्शनाखालीच चालू करा. कारण की आपला हा जो सेटअप आहे ना, हा प्रॉपर रन होईल, नाही तर मग वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. तर भेटूया अशीच एका चांगल्या माहितीसोबत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.